होणं फार कठीण, पण या खेळाडूनं ओपन हाफमध्ये आपली स्वतःची उंची गाठली. असा काहीसा खेळाडू इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न एक्स्ट्रा कव्हरच्या मधून, इथे मात्र छेद नव्हता. अमित नाईकनं प्रयत्न केला. 2 धावा या ठिकाणी पळून काढल्या जात आहेत. मग ठाणे असेल, मुंबई असेल, रत्नागिरी, गोवा अशा सगळ्या भागामध्ये अमित नाईकच्या नावाचा डंका आपण वाजताना का पाहिला? त्यानं पाहिलं नाहीये माझ्या पाठीमागे कोण आहे. तो प्रामाणिकपणे मेहनत करत राहिला, कष्ट घेतले. आज त्याच्या कष्टाचं फळ की अमित नाईक नावाचा एक वादळ या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये पाहतोय. त्याचं कारण त्याची घुंगावणारी ही वादळी खिली आहे. पण हे वादळ कामोठेमध्ये आता घुंगावेल का, हा प्रश्न आपण या ठिकाणी विचारूया. पुढचा बॉल फुलटॉस आहे. वादळ नक्की आलंय का? आलंय का? इथे खेळाडू उपस्थित आणि पहा चूक केली आहे. सामान्य चूक नव्हती मित्रा, सामान्य चूक नाहीये. हा तो खेळाडू आहे ज्यानं भल्या भल्या मोठ्या मोठ्या गोलंदाजाला दिवसा आणि रात्री देखील पाणी पाजलंय. पण अशा वेळेस अमित नाईक सारख्या खेळाडूला दिलेला हा जीवनदान एक नवसंजीवनी आहे. 3 धावा धाव फलकावर लागल्या जातील. 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ संपलाय. स्ट्राईक एंडवर आपण बघतोय रोशन म्हात्रे. यावेळेस ओ हो 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 रोशन, काय याचं उगाच नाव रोशन नाही आहे. कामोटेच्या नावाची जर ओळख आधी बारक्या कांबळे असेल तर येणाऱ्या आगामी काळामध्ये कामोटेची ओळख हा रोशन म्हात्रे आहे. पैशानं श्रीमंत, त्याहीपेक्षा तो मनानं श्रीमंत आहे. शांत असतो, अगदी संयमानं खेळतो. आणि यावेळचा जो फटका आहे ना, समोरच्या बिल्डिंगच्या अगदी वर जाईल इतका फटका, जबरदस्त. नेहमीचा सराव करणारा हा मैदान आहे त्याचा. आणि त्या मैदानावर आपल्या घरच्या प्रेक्षकांसोबत खेळ करताना मात्र रोशन चमकदार दिसतोय. टार्गेट केलं गोलंदाजाला. जयेश भोईर सारखा एक गोलंदाज या ठिकाणी नाव आहे याही गोलंदाजाचं. पण इथे असं म्हणतात की टप्प्यात आला तर आपण कार्यक्रम करतो, तसं टप्प्यात आल्यानंतर रोशननं कार्यक्रम केलाय. 3 चेंडूमध्ये आतापर्यंत धावसंख्या पाहिली आहे 9 धावा. पुढचा बॉल इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. खरं तर मी आयोजकांना धन्यवाद देईन की आपण रायगड जिल्ह्यातल्या कानाकोपऱ्यामध्ये प्रत्येक संघातले सुप्रसिद्ध खेळाडू एका प्रतियोगितेमध्ये बांधू शकलो. जयेश भोईर, अगदी आपण जर मुंबई पुणे हायवे पाहिला तर भातान त्या ठिकाणी लागतं. भातान गावाकडून येणारा हा रायझिंग स्टार आहे, उगवता खेळाडू आहे. आणि त्याची गोलंदाजी आतापर्यंत चांगली झाली आहे. मी म्हणेन की षटकार जरी खाल्ला असला ना तरी त्यानं उर्वरित 3 चेंडूमध्ये केवळ 3 धावा दिल्यात. पुढचा बॉल यावेळेस इनसाइड आउट फटका पॉइंटच्या दिशेनं जबरदस्त फटका पाहायला मिळालाय. अगदी फ्लॅट 6 पाहायला मिळतोय. रोशन अगदी बेफामपणे फटकेबाजी करतोय. ते कामोठे गावाच्या प्रेक्षकांना टाळ्या वाजवण्याची संधी देखील वारंवार देण्याचा प्रयत्न तो करतोय. शेवटचा बॉल असेल या षटकातला. धावसंख्या झाली आहे 15. यावेळेस अतिरिक्त बाउन्स, अगदी खांद्याला चाटून जाणारा बाउल. यावेळेस आपण पाहिलं तर गोलंदाज रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये आणि लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये, म्हणजे लेदर बॉल क्रिकेटमध्ये टाकला जाणारा जो टप्पा असतो तो तुम्ही टेनिस बॉल क्रिकेटमध्ये टाकू शकत नाही. पण हाच टप्पा तुम्ही जेव्हा रबर बॉलमध्ये टाकताना तो तुम्हाला त्या ठिकाणी यश देऊ शकतो. कारण हे दोन्ही बॉल स्किट होणारे असतात, ती जागा योग्य असते. पण टेनिस बॉल स्पर्धेमध्ये त्याची जागा दाखवली जाते. अर्थात डीप मिड विकेट असेल, डीप फाईन लेग असेल, लॉंग ऑन असेल, या क्षेत्रामध्ये फार मोठे निकाल त्या चेंडू मागे येतात. पहिलं षटक 15 धावा झाल्या. दुसऱ्या षटकाची गोलंदाजी करण्यासाठी आपण गोलंदाज पाहतोय गौतम. गौतम येतोय. आपल्या षटकातील पहिला बॉल. यावेळेस दांडी गोल केली आहे, दांडी गोल केली आहे. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. अमित नाईकला माघारी परतावं लागेल. इथे काय घडलं? क्रॉस द लाईन फुटवर्क नव्हतं, जागा नव्हती आणि बॅटच्या रेंजमध्ये चेंडू देखील नव्हता. अगदी शरीराचा लगत जाणारा हा बॉल मात्र अमित नाईकच्या यष्ट्या उद्ध्वस्त करतोय. पहिला झटका लागलाय.
इथे संघाला आपण जर पाहिलं धावा आल्या होत्या, पण गौतमच्या पहिल्याच बॉलवर अटॅक करण्याचा प्रयत्न केला आणि इथून मात्र खेळी मात्र संपुष्टात आली. अमित नाईक या खेळाडूची नवीन खेळाडू मैदानामध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतोय. रोहित भालेराव हा खेळाडूमध्ये अगदी गुणवत्ता आहे. पण असे बरेच खेळाडू आपण ओपन हाफमध्ये खेळताना पाहिलेत. ज्यावेळेस आपण एकमेकांच्या विरुद्ध उभे असतो ना, तेच खेळाडू जेव्हा आमच्या रायगडसाठी खेळतात किंवा एखाद्या ठाण्यासाठी खेळतात, तेव्हा ठाणेकर असतील रायगडकर असतील त्या खेळाडूंच्या पाठीमागे ठामपणे उभे राहतात. रायगड ठाणे मॅचेस म्हणजे अगदी युद्ध असतं आणि हजारोंच्या संख्येने येणारे प्रेक्षक त्या सामन्यांचा एक मनमुराद आनंद घेत असतात आणि त्या जागेवर पोचण्याचे कष्ट आज टेनिस क्रिकेट विश्वामध्ये खेळाडू घेत असतात. आपण बघतो की लेदर बॉलमध्ये एका क्लबमध्ये जा, तदनंतर तुम्ही मुंबईसाठी खेळा, तदनंतर तुम्ही महाराष्ट्रासाठी खेळा, नंतर मुंबई रणजीमध्ये या, तदनंतर तुम्ही IPL मध्ये जा. म्हणजे त्या लेवलनं ज्यावेळेस तुम्ही क्रिकेट खेळताना त्यावेळेस एकच स्वप्न असतं की शेवटचं स्वप्न भारतासाठी खेळणं. तसं आता टेनिस क्रिकेटमध्ये या आपल्या भागाचा जर विचार केला तर तुम्ही कितीही खेळा, पण रायगड आणि ठाण्यामध्ये जर तुमची निवड झाली तर तुम्हाला मोठं मानलं जातं. तसंच काहीसं चित्र या ठिकाणी पाहायला मिळेल. यावेळेस खोदून काढलाय ओव्हरहिट जात आहे सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी आल्या मात्र रोहितनं या ठिकाणी कमाल केली आहे. आताच्या घडीला राजकारण असू द्या किंवा क्रिकेट असू द्या, रोहित नावाची फार चर्चा आपल्याला पाहायला मिळते. आणि कालच आपण पाहिलं तर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचं एक नवं लोगो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं, ज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिकृती असणारा तो लोगो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या आपण बघतोय 21 धावा धाव फलकावर लागल्या जात आहेत. प्रेक्षकांची गर्दी आहे. दोन्ही संघ अगदी जवळचे. ओव्हर पिच इनसाइड या बाजूला टायमिंग चुकलंय परंतु चेंडू गेलाय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी अगदी चेंडू पाहिला तर बॅटचा फ्लो लॉंग ऑनच्या दिशेनं, पण चेंडू निघलाय कारण टॉप एज लागला आणि इथून चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या वरून सीमारेषेच्या बाहेर जातोय. त्याच्या घडीला रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये तुम्हाला ताकदीची गरज नसते. अगदी तुमचा मिसमॅच जरी झाला ना तरी मोठा फटका त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतो. पण गोलंदाजाला अधिकाधिक संधी यासाठी असते की पाऊस पडला तर मात्र गोलंदाज त्याचा लाभ घेतात. सकाळपासून पावसाची प्रतीक्षा आहे, पण पाऊस मात्र इथे कोसळत नाही आहे. यावेळेस डाव्या एसटीच्या बराचसा बाहेर जाणारा बॉल, पंचांचा इशारा आला. इट इज अ वाईड बॉल आणि 1+1 अशा 2 धावा मिळतील. 29 धावा धावफलकावर लागल्या जातील. आपण पाहिलं दुपारच्या 17 अगोदर बॉलचा जो ब्रँड होता तो वेगळा होता. आता आपण टेनिक्सचा बॉल वापरतोय. सकाळी सिक्सर, आता टेनिक्स. त्याचा थोडासा फरक तुम्हाला नक्कीच जाणवेल कारण आपण या षटकामध्ये मध्यांतरामध्ये ओव्हरऑल आपण रायगड ठाण्याच्या टेनिस क्रिकेट विश्वाची गोष्ट एक बॉलच्या मागून आपण सांगणार आहोत. कशी राहिली आहे बॉलची एकंदर हिस्ट्री. यावेळेस परत एकदा 30 दिशा आणि निकाल देखील तोच पाहायला मिळतोय. वाईट बॉल आहे. नियंत्रण चुकलंय कारण षटकार आल्यानंतर नियंत्रण सुटलंय. आपल्या बोटांवरचा ताबा इथे गोलंदाजानं सोडलाय. यावेळी चांगला फटका आहे. खेळाडू उपस्थित आहे का? इथे मात्र चूक केली आहे. षटकार आलाय, कॅच होता मात्र जजमेंट नव्हतं त्या ठिकाणी. सर आपण जर पाहिलं तर पूर्वीचा टेनिस बॉलचा क्रिकेट ज्यावेळेस तुम्ही खेळत असाल किंवा आम्ही देखील खेळलो त्यावेळेचा कलर MRF व्हाईट कलरचा चेंडू टेनिस स्वरूपात यायचा. तदनंतर मग तो खन्नामध्ये आला ग्रीन आणि फ्लोरोसन पिंक या कलरमध्ये. नंतर मग आपल्या या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये असं काही बदल झाले की आज चांगल्या चांगल्या कंपनीचे बॉल आलेत, पण चांगल्या चांगल्या गोलंदाजांना मार खावं लागतंय. यावेळेस बोल्ड झालाय. स्वीपर करायचा होता पण
बॅटवर चेंडू आदळला नाहीये, आला नाहीये. यावेळेस परेशची मात्र रोशनची मात्र दांडी गोल झाली आहे. आणखी एक विकेट या ठिकाणी पडली जाईल. 6 चेंडूमध्ये 18 धावा त्यानं केल्या, ज्यामध्ये आपण 3 षटकार पाहिले. नवीन खेळाडू मैदानामध्ये बारक्या कांबळे. नाव्यामध्ये बारक्या जरी नाव असलं ना तरी क्रिकेट त्याचं फार मोठं राहिलंय. म्हणजे एका खेळाडूच्या पाठीमागे अख्खा कामोठा उभा राहायचा हे म्हणायला देखील काही वावगं ठरणार नाही. काळ गाजवला या पठ्ठ्यानं, कारण आपण पाहिली त्याची बॅटिंग. 360 मध्ये खेळणारा, अजूनही त्याच्यासारखे फटके मारणारे खेळाडू जन्मास आले नाहीत. ही ताकद राहिली या बारक्याची. यावेळेस अगदी चांगल्या गतीनं केलेला हा बाउन्स होता, अगदी कानाला हवा देत देत विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपला मित्रांनो. धावसंख्या जर आपण पाहिली आहे तर 36 धावा धाव फलकावर लागल्या जात आहेत. रोहित भालेराव आणि बारक्या कांबळे ही जोडी मैदानामध्ये आहे. टेनिस क्रिकेटच्या विश्वातून ज्यावेळेस टाळ्यांचा प्रोत्साहन होतो आणि एखाद्या खेळाडूच्या जीवनावर जर आधारित एखादं जर गाणं जर निर्माण करत असेल तर याहीपेक्षा तुमच्या त्या प्रयत्नांना यश ते काय असावं. हे मिळालेलं जे प्रेम आहे ते प्रत्येकानं साठवावं. कारण असं एक काळ होता की सचिन सरांनी 16व्या वर्षी क्रिकेट सुरू केलं. अंततः 41-42 म्हणजे वयाच्या 24 वर्ष ते सातत्याने क्रिकेट खेळले. त्यांच्या क्रिकेटचा शेवट ते गोड झाला असं मी म्हणेन. पण असं वाटलं की मैदानामध्ये बाद झाल्यानंतर संपूर्ण स्टेडियम आणि घरच्या टीव्या बंद करायच्या. त्यावेळी असं वाटलं की त्यांच्या जाण्याने क्रिकेट बंद होईल, क्रिकेट मागेल. पण तसं नाही झालं. असं म्हणतात की राम सीता आले किती गेले किती, कुणा वाचून कुणाचं जग वाच पडलं नाहीये. तसंच काहीच आहे. म्हणून तुम्हाला ज्यावेळेस यश मिळतं ना ते यश आपण आपल्या मनात साठवा. लोकांनी दिलेलं जे प्रेम आहे ते मनात साठवा. आणि अगदीच ज्यावेळेस आपली कारकिर्दीचा शेवट येतो ना त्यावेळेस आपण तोच मिळवलेला ज्ञान जो असतो तो लोकांना आणि समाजाला देण्याचा प्रयत्न करा. हीच खरी ओळख शेवटपर्यंत तुमची राहते. चला, 3रं षटक या ठिकाणी मार्गस्थ होईल. नवीन गोलंदाज या ठिकाणी येतोय दीपेश. लोवर फुलटॉस आहे. लॉंग ऑन कॉर्नर मध्ये चेंडू गेलाय. त्या ठिकाणी खेळाडू उपस्थित. 1च धाव मिळते. फेकी मात्र खराब होती. 2 धावा या ठिकाणी प्राप्त झाल्यात. ही चूक या ठिकाणी महागडी ठरेल. कारण आपण पाहिलं पहिल्या सामन्यामध्ये धावा त्यानं केल्या खऱ्या, त्याच्या मागचं कारण चैतन्य होतं. पण यावेळेस धावांचा जर आकडा पाहिला तर 13 चेंडूमध्ये आतापर्यंत 38 धावा झाल्यात. अजूनही 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 2 मोठे खेळाडू मैदानामध्ये आहेत. अगर या दोन्ही बॅट्समनचा जर शेवटचा टप्पा गोड निघाला ना तर धावा फार मोठ्या होतील. इथे मात्र गोलंदाजाने केली आहे चूक. नो +1 अशा धावा या ठिकाणी मिळतील. एकूण 2 धावा झाल्या. 40. अजूनही 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे. फ्री हिट असेल. अतिशय उत्तम क्लॅरिटी आपण जी क्रिकेटच्या माध्यमातून या ठिकाणी पाहतोय. दरम्यान परत एकदा भरकटलेली दिशाहीन अनियंत्रित अशुद्ध चेंडू पाहायला मिळाला. फ्री हिट कंटिन्यू राहील. 41 धावा धाव फलकावर लागल्या जात आहेत. अजूनही 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आतापर्यंत 13 चेंडूमध्ये 41 जोडले आहेत. 2 विकेट खर्च झाल्या. यावेळेस फ्री हिट आहे. दांडी उडवली होती पण त्यानं नुसतीच रिक्स उचलली नाहीये. त्याला माहिती आत येऊन घुसून मारून आऊट झालो तरी आऊट होऊ शकत नाही कारण ती फ्री हिट होती. 1 धाव मिळते. स्ट्राईक रोटेट झालाय. अजूनही 10 चेंडूंचा खेळ बाकी असेल. किती धावा येतील. धाव फलकावर 42 आहेत. यावेळेस पुल केलाय. रोहितच्या बॅटमधून अगदी कडक षटकार पाहायला मिळतोय. 48 धावा झाल्या आहेत. ज्या पद्धतीनं एखाद्या शॉट बाउन्सवर तुमच्याकडे पूल करण्यासाठी अगदी वेळ हवा असतो तितका पुरेसा वेळ रोहितला मिळाला. सुरुवातीचा काळ आपण पाहिला रोहित शर्माचा देखील वीक पॉइंट बाउन्स चेंडू असायचा.
पण आपल्या वीक पॉइंटला त्यानं प्लस केलं. आज त्याचं हात त्या क्षेत्रामध्ये कोणी धरू शकत नाहीये. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. बाउन्सवर त्याला बाद करणं सोपं नाहीये. तसंच काहीचं चित्र. यावेळेस ओव्हर पिच आहे. पहिला डीप मिड विकेट. आता येतोय लॉंग ऑन षटकार. क्या बात आहे. बॅटिंग अगदी पॉवरफुल झाली आहे. मगाशीच्या सामन्यामध्ये अगदी रोहित अडकला होता, पण या सामन्यामध्ये बॅट त्याची कडाडली आहे. 54 धावा धाव फलकावर लागतायत. चांगली रेंज मध्ये, चांगल्या रेंज मध्ये आहे. चांगल्या टच मध्ये आलाय. आणि अगदी चालू सामन्यामध्ये जो संघ जिंकेल त्याला बाय मिळण्याची संधी जास्त आहे. कारण आधीच्या सामन्यामध्ये 44 झाल्या आणि आता हा आकडा फार लांब गेलाय. फुलटॉस आहे खेळाडू त्या ठिकाणी. आणि पहा आणखी एक चूक आहे. एका मागून येणाऱ्या एक चुकांनी या ठिकाणी संघाला आणलंय अडचणीत. 60 धावा. आता मात्र खराब कामगिरी म्हणता येईल. अजूनही एका चेंडूचा खेळ बाकी आहे. एक नाही मित्रांनो, 7 चेंडूचा खेळ बाकी आहे. षटकारांची हॅट्रिक आली आहे. सलग 4 चेंडू मध्ये 4 षटकार. 66 धावा. हतबल झालाय गोलंदाज. हतबल झालाय खेळाडू. घरच्या मैदानावर आपल्या प्रेक्षकांच्या टाळ्या आणि समोरच्या प्रेक्षकांना अचंबित करायला लावणारी ही खेळी आहे रोहितची. कडाडलेला रोहित जर आपण पाहिला ना तर जबरदस्त टच आहे. क्या बात. प्रेक्षणीय खेळी आहे. प्रत्येकाला आपल्या दिशेनं त्यानं वेधून घेतलंय. त्याचं कारण मागील 4 चेंडू मध्ये आलेले 4 षटकार. 66 धावा झालेल्या आहेत. अजूनही 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 30 धावांची ओव्हर या ठिकाणी आली. नवीन गोलंदाज हर्षद भगत. दुसऱ्यांदा झालं. त्यांनी 4 षटकार मारले कबड्डीच्या ग्राउंडवर. मागील तो 2015ला आला होता, तेव्हा 6 बॉल 24 पाहिजे होते आणि 4 बॉल 4 षटकार मारले होते त्यांनी. शेवटला आला तो. अगदी ज्या वेळेस परिस्थिती गंभीर तिथे मात्र रोहित खंबीर. 2015 साली देखील 4 चेंडूमध्ये 4 षटकारांची आवश्यकता असताना याच मैदानामध्ये 4 षटकार ठोकले होते. दुसऱ्यांदा किमया केली. इथे मात्र चांगला फटका गॅप पाहायला मिळतोय. छेद आहे. चेंडू गेलाय सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द रो. रोहित तू करतोयस तर मी बारक्या म्हणून का छोटा राहू. इथे मात्र बारक्या कांबळेच्या बॅटमधून येणारा हा तडाखा पाहायला मिळालाय. 70 धावा झाल्या आहेत. अजूनही 5 चेंडू आहेत. जवळजवळ या स्पर्धेतला या प्रतियोगितेचा सर्वोत्तम स्कोर होऊ शकतो असंच काहीशी चिन्ह या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. 5 चेंडू शिल्लक आहेत. दबाव आहे आणि प्रेशर देखील आहे. पुढचा बॉल. यावेळेस ओव्हर पिच होता आणि गेला. हा देखील आउट ऑफ द पार्क. सीमारेषेच्या बाहेर. षटकारांची आतषबाजी. इथे मॅच सुरू नाहीये. इथे लाईव्ह तुम्हाला हायलाइट पाहायला मिळते. कारण डॉट बॉल नाही, सिंगल्स नाही आहेत. मागच्या 6 चेंडू मध्ये 5 षटकार आणि 1 चौकार आलाय. यावेळेस इनसाइड आउट. अपरकट आहे. गेला 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 गेला. इथे मात्र बारक्या कांबळेची करामत आहे. रोहितनं मागच्या षटकामध्ये 4 चेंडू मध्ये 4 ठोकले. इथे मात्र बारक्या कांबळे देखील मागील 2 चेंडू मध्ये 2 ठोकतोय. 82 धावा. 82 रन्स लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर 3.3 ओव्हर्स. अजूनही 3 षटकार ठोकले ना तर 100 या ठिकाणी होतील. अजूनही शक्यता नाकारता येणार नाहीये. यावेळेस मात्र वाईट बॉल. संधी आहे. गडबडलेली गोंधळलेली गोलंदाजी पाहतोय आणि कडाडलेली आपण बॅटिंग पाहतोय. कारण बारके आहे, कारण रोहित आहे. यावेळेस उंची आहे. एलिव्हेशन कमी पडलंय. झेल होईल का. प्रयत्न केला मात्र एकच धाव मिळतीये.
84 धावा झाल्या आहेत. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. असं वाटलं नव्हतं सुरुवातीला की इतक्या धावांचा आकडा या ठिकाणी येईल. 8 चेंडूमध्ये 36. रोहित भालेराव पुढचा बॉल. इथे इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न केला, जागा तयार केली. आधी मनसुबा होता लॉंग ऑन, तदनंतर बदलला इरादा आणि तदनंतर मग एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने त्याच्या बॅटचा फ्लो आला. डॉट बॉल. शेवटचा चेंडू असेल. पुढचा बॉल. इथे नाही आहे, नाही, हे तुम्ही चूक करू शकत नाही. रोहित इन्फॉर्म असल्यानंतर त्याला अगदी हाफ पिच पेक्षा मागच्या बाजूला चेंडू टाकणं म्हणजे धोक्याचं. इथे आणखी एक षटकार. 42 धावा रोहितच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाल्या. 7 षटकार आहेत आणि अर्थातच 7च्या 7 षटकारांनी तो खेळला. एकही सिंगल. 44 धावा झालेल्या आहेत, ज्यामध्ये 7 षटकारांशी 42 धावा कुठून काढल्यात. अप्रतिम बॅटिंग. दबाव केलाय. चैतन्य सारखा खेळाडू आहे खरा, पण अशा मानसिक अवस्थेमध्ये सामना आलाय ना की तिथे भले भले आपले घुटणे जे आहेत ना ते टेकून जातील, पण इथे चैतन्य घुटणे टेकणार की मग आपल्यामध्ये असणारा दमखम दाखवणार. तू विसरू नका सामना. चला मी टॉस साठी विनंती करेन. सार्थक 11 जुई विपक्ष सदानंद स्मृती गव्हाण. दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती आहे की आपण टॉस साठी या. 91 धावांचं टार्गेट उभं केलंय. 91 धावांचं टार्गेट आहे आणि या टार्गेटला प्रत्युत्तर देण्यासाठी आपण मैदानामध्ये चैतन्याला तर पाहणार आहोत, पण त्याला साथ देण्यासाठी त्याच्या सोबत चैतन्यानं मागच्या सामन्यामध्ये जबरदस्त कामगिरी केली. 13 चेंडूमध्ये 48 धावा ठोकल्या होत्या आणि असं नाही की गोलंदाजी खराब होते. 101 बडकर असं म्हणता येईल की त्याचे फटके, आणि मयूर वाघमारे सारख्या गोलंदाजाला त्याने 4 ठोकले होते. जबरदस्त बॅटिंग त्यानं केली. आता तीच अपेक्षा आहे आणि तशीच परिस्थिती देखील आहे. चैतन्याचं टिकणं, चैतन्याचं खेळपट्टीवर जास्त असणं आणि त्याच्या बॅटमधून धावा येणं फार गरजेचं राहील. अप्रतिम सामना या ठिकाणी आपण बघतोय. या स्वातंत्र्यवीर चषकाच्या निमित्तानं आपण सगळेजण या ठिकाणी आहात. खरं तर तो तिरंगाची शान प्रत्येक भारतीय आहे आणि त्याची आण प्रत्येकाला आहे, आणि म्हणूनच त्याच्या अस्मितेसाठी आपल्याला जगावं लागतं, समाजामध्ये काम करावं लागतं. केवळ एका दिवसाचा झेंडा मिरवून इथे देशभक्ती साजरी करण्यापेक्षा वर्षातला एक दिवस एक जरी झाड लावलं ना आपण, तरी या ठिकाणी आपण देशासाठी काही केल्याची भावना आपल्या मनामध्ये निर्माण होईल. व्यासपीठाच्या मागच्या रांगेमध्ये मागच्या बाजूला ज्या रस्त्यामध्ये रिक्षा उभ्या आहेत त्या विनंती आहे की आपण थोड्याशा जागा जी आहे ती मोकळी करायची आहे. त्या ठिकाणी ट्रॅफिक आहे, जागा मोकळी करा. गव्हाण संघाचा कॅप्टन या ठिकाणी आलाय. मी विनंती करेन सार्थक 11 जुई संघाच्या कॅप्टन्सला की आपण टॉस साठी या ठिकाणी यायचं आहे. 90 झालेले आहेत. 91 धावांचं टार्गेट, 91चं टार्गेट आहे. तुमच्या हातामध्ये 24 बॉल आणि तुम्हाला करायच्या आहेत प्रत्येक षटकामागे कमीत कमी 23 धावा. 22.5 धावा तुम्हाला कराव्या लागतील. रोहित हा गोलंदाजी या ठिकाणी करेल. पहिला बॉल वाईड आलाय. बॉल परत वाईड आहे, फिर से वाईड आहे. सर मी विनंती करेन आमच्या जेडी कृपया आपण समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. सलग 2 वाईड. पुढचा बॉल चैतन्याच्या बॅटला बॉल लागला, वरती आहे. इथे मात्र मॅच 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 इन होईल का? चूक केली आहे. चैतन्य सारख्या एका मोठ्या खेळाडूची झेल तुम्ही टाकली आहे.
मागच्या सामन्यामध्ये 13 चेंडूमध्ये 48 धावा ठोकणारा हा आहे रायगडचा नवा उभरता सितारा. खरं तर महाराष्ट्र क्रिकेट बोर्ड अंडर 19 मध्ये लेदर बॉल क्रिकेटमध्ये हा खेळलाय. टेनिस बॉलचा अनुभव आहे. रबर बॉल मध्ये देखील चांगली कामगिरी करतोय. पुढचा बॉल हेच नको होतं. परत एकदा आलाय. उंची गाठली. यावेळेस चूक होईल का? नाही आहे. चैतन्य निराश या ठिकाणी करतोय. पहिली विकेट पडली आहे. फार मोठा झटका लागलाय. इथे मात्र आपण सामना देखील या ठिकाणी झुकू शकतोय कारण चैतन्य फार मोठं नाव आणि फार मोठ्या नावाचा संघाला लागलेला झटका. सन्माननीय आदरणीय श्री रविराज काळूराम भगत यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. एका बाजूला सार्थक 11 जुई, दुसऱ्या बाजूला सदानंद स्मृती गव्हाण. जुई संघानं टॉस जिंकलाय आणि आपला जो काही निर्णय असेल आपण हा सामना संपल्यानंतर त्वरित यावं. आणि नवीन खेळाडू मैदानामध्ये येतील तोवर चला. इथे वेळ आमची संपते. इथे आमच्या समेत जोडले जातील जीडी. धन्यवाद आतिश सर. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक दुसरं पहिलं मैदानाच्या आतमध्ये प्रगती पथावरती असताना आपण पाहतोय त्या ठिकाणी एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये अगदी मोठमोठ्या फटक्यातून मैदानावरती चैतन्य पसरणारा चैतन्य पाटील मात्र मैदानाच्या बाहेर जातोय. बाद होतोय. इथे हा ट्रॅकरचा टाकला जाणारा चेंडू परंतु वन बाउन्स दिला जातोय पंचाकडून. स्क्वेअर लेग पंच कळवतात इट्स वन बाउन्स परंतु मोठा फटका मात्र त्या ठिकाणी येत नाहीये. धावफलक जर पाहिलं तर अगदी आपण धावफलकावरती फक्त 4 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. पंच काय नो बॉल. खोलवर पद्धतीचा चेंडू त्याला मात्र नक्कीच खेळून घेतलं गेलं. क्षेत्ररक्षक दूरवरती तोपर्यंत 1 2 3 4 बाउन्स. चेंडू जाईल सीमारेषा पार आणि या संपूर्ण सामन्यामध्ये मात्र चौकार किंवा षटकाराच्या साह्यानेच हा सामना जिंकू शकतो. त्यामुळे मोठमोठे प्रहार आघात करावे लागतील. तोडफोड करावी लागेल. धूमधडाका मैदानाच्या आतमध्ये गाजवावा लागेल, घालावा लागेल. परंतु ते कार्य मैदानाच्या आतमध्ये होणार का? गोलंदाजी मार्गवरती आपण रोहित भालेराव पाहतोय. आयकॉन खेळाडू. 7 चेंडूमध्ये 7 षटकार मात्र तब्बल ठोकून काढणारा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. आता गोलंदाजीची धुरा आपल्या खांद्यावरती सांभाळताना डावकुळे हाताचे जयेश भोईर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. इथे मात्र अगदी टपक आल्यानंतर चेंडू उसळी घेत जातोय. अजूनही या षटकातील 2 चेंडू बाकी असताना आपल्याला पाहायला मिळतात. काय पाहायला मिळतं? एकदा ऑन साइड वरती चेंडू, एकदा लेग साइड वरती चेंडू. आता मात्र भरकटणारा चेंडू पाहायला मिळतो. दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळते. वाईटच्या स्वरूपामध्ये 1 धाव येते. धावफलक अगदी जर पाहिले तर फक्त 10 धावा पाहायला मिळत आहेत. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जात होता परंतु फटका मात्र तेवढं कनेक्शन सुरेख पाहायला मिळत नाही आणि बारक्या कांबळे येऊन स्वतः यष्टीरक्षक चेंडू उचलतायत. तोपर्यंत 1 धाव घेतली जाते. धावांचा वेग मात्र आपल्याला थोडासा कमी पाहायला मिळतोय. मित्रांनो, प्रयत्न करावे लागतील. असं म्हटलं जातं की वंदितो चेतावा वारे चेतविताच चेतितो, केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे. तुमचे प्रयत्न किती बळकट आहे या गोष्टीला महत्व असतं. मोठा फटका खेळला गेलाय. इथे आलाय मोठा फटका. लांबच लांब उत्तुंग गगनभेदी गगन भरारी घेत चेंडू सीमारेषा पार. षटकार पाहायला मिळतोय. पहिलं षटक इथून संपतंय आणि 17 धावा धावफलकावरती येत आहेत. 22.5च्या सरासरीने धावा जमवायच्या होत्या. पहिल्या षटकामध्ये 17 आल्यात. आता उर्वरित 3 षटक शिल्लक आहे म्हणजे फक्त 18 चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय आणि 18 चेंडूंमध्ये 74 रन 74 धावांची गरज असणार आहे.
म्हणजे आता जर विचार केला ना तर उर्वरित प्रत्येक षटकामध्ये 24.66च्या सरासरीनं धावा जमवावं लागणार. इथे हलक्या हाताने एक धाव घेतली जाते, क्षेत्ररक्षण खराब. आणि इथे काय पाहायला मिळतंय, सोनू पाटील सूर्य क्षेत्ररक्षण करताना आपल्याला पाहायला मिळते. कमालीची क्षेत्ररक्षकीय कामगिरी. चेंडू सीमारेषा पार जातोय. इथून प्रत्येक चेंडूवरती एक चौकार हवाय. मोठा फटका पाहायला मिळतोय. चेंडू सीमारेषा पार, लोंगांच्या ओक्यावरनं 6 धावांसाठी येतोय षटकार. पहिल्या 2 चेंडूंवरती आक्रमक फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. जयेश भोईर मैदानाच्या आतमध्ये ऑन फायर. मी सांगितलं होतं की प्रयत्न करावे लागतील, ते प्रयत्न आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये जयेश भोईरच्या माध्यमातून पाहायला मिळतात. आणि अशी जर फटकेबाजी झाली, हीच फटकेबाजी जर जयेश भोईर मैदानाच्या आतमध्ये करत राहिला तर मात्र सामना अजूनही जिंकू शकतात. निकूचा जर विचार केला तर गोलंदाजी सुरेख आहे. कमबॅक कसं करायचं तो जाणतो, परंतु लगातारचा दुसरा जयेश भोईर ऑन फायर मैदानाच्या आतमध्ये. याची डोळा निकू गोवारीवरती चालवलेलं आक्रमण. 3 चेंडू आणि तब्बल 16 धावा या 3 चेंडूवरती कुठून काढल्यात. 9 चेंडूंचा खेळ संपलाय आणि 9 चेंडूंवरती 33 धावा तब्बल आतापर्यंत मोठा कांदा या संघाने कुठून काढल्यात. आणि कामोटे संघाने 89 धावा केल्या होत्या. 90 धावांचं लक्ष ठेवलंय आतापर्यंत. जो 90 धावा करून 91 धावांचं लक्ष दिलं होतं. आतापर्यंत जो बॅटल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते तो बॅटल म्हणजे ज्या सरासरीनं धावा करायला हव्यात त्या धावा होताना पाहायला मिळतात. पुढचा चेंडू हा काय पाहायला मिळतोय, लांब आणि लांबच लांब. जयेश भोईर लगातारचा तिसरा षटकार हॅट्रिक पाहायला मिळते. 39 धावा धावफलकावरती, 1.4 ओव्हर्स, 39 रन्स. जयेश भोईर ऑन फायर. दडपण आले निकू गोवारीवरती. प्रेशर आणि प्रेशर. सामना रंगलाय मित्रांनो. जोपर्यंत आता जयेश भोईर मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंत त्याची बॅट आगोकायची थांबेल काय. प्रत्येक षटकामध्ये 24च्या सरासरीने आता धावा पाहिजे होत्या. त्या धावा कमी करण्याचं काम केलंय. 4 चेंडूंवरती 22 धावा आल्यात. उर्वरित 2 चेंडू शिल्लक आहेत. खोलवर पद्धतीचा टाकला जाणार चेंडू 1 बाउन्स, सीमारेषा पार. थांबायचं नाव घेत नाहीये. 5 चेंडू 26 धावा आल्यात. इथून मात्र मॅच फिरवण्याचं काम जयेश भोईरच्या बॅटमधून होताना पाहायला मिळतंय. 43 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना 5 चेंडू टाकून झाले. 1 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. मॅच रंगली आहे मित्रांनो. इथे फुलटॉस पद्धतीचा चेंडू फटका मात्र फसला जातोय. जयेश भोईर म्हणतील की मी हे काय केलं. अगदी असा चेंडू टाकला होता जणू काही जयेश भोईरच्या समोर लॉलीपॉप धरला होता. असे चेंडू मात्र जयेश भोईर कधी सोडणार नाही. परंतु इथून मात्र तो फटका फसतोय आणि शेवटचा बॉल डॉट पाहायला मिळतोय. उर्वरित 12 चेंडू आणि 48 धावांची गरज. 12 चेंडूंमध्ये 8 षटकार ठोकावे लागतील. तिसरे षटक टाकण्यासाठी रोशन मात्र येत आहेत गोलंदाजी मार्कवरती. कामोट्याचा वंडर बॉय, कामोट्याचा प्लेअर ऑफ द इयर रोशन मात्र गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतं. स्ट्राईक आपल्याला रोटेट होताना पाहायला मिळेल आणि स्ट्राईक वरती आपल्याला गौतम पाहायला मिळतील. याही खेळाडूनं 1 चेंडू फेस केलाय. 1 चेंडूमध्ये 1 षटकार ठोकून काढलाय. म्हणजे स्ट्राईक रेट याही खेळाडूचा पाहिला तर 600चा आपल्याला स्ट्राईक रेट पाहायला मिळतोय.
रोशन म्हात्रेचा चेंडू आणि तो वाईट बॉल दिला जातोय, अगदी उंची जास्त. लास्ट डिसिजन बोला. चला, अंपायर डिसिजन, इट्स लास्ट डिसिजन. पंचांचा निर्णय हा अंतिम असेल. वाईड प्लस 1 बाउन्स असणार आहे, म्हणजे आता रोशन म्हात्रेवरती दडपण असणार आहे. यानंतरचा बाउन्स बॉल बाउन्स चेंडू टाकू शकत नाही. आता उजव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू. आता उजव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू पाहायला मिळतोय. सोयीर मारा, वाईड चेंडू. 12 चेंडू 46 धावा. घाली लोटांगण वंदीने चरण डोळ्याने पाहिने फटके तुझे. इथे झेलची संधी, झेल टिपला जाईल निकू गोवारी चेंडू खाली. आणि इथे मात्र गौतमला जावं लागेल मैदानाच्या बाहेर. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला, फटका संपला, चुकी झाली. चेंडू मात्र आकाशाला गवसणी घालत उंच उंच चढला, लांबी कमी राहिली, क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये विसावला आणि मैदानाच्या बाहेर जाण्याची वेळ आली. फुलटॉस पद्धतीचा चेंडू त्याला मात्र हलक्या हाताने खेळून काढले. आणि पहा, इथे आपल्याला नवीन आलेला बॅटर पाहायला मिळतो नितीन. आणि नितीनच्या माध्यमातून काय केले जाते, नितीनच्या माध्यमातून जयेशला स्ट्राईकवरती आणण्याचं काम केलं जाते. का तर जयेश केली ती क्षमता आहे. आतापर्यंत जेवढे काही फटके जयेशने केलेत तेवढे फटके मात्र जयेशने आपण पाहिले 2 चौकार आणि 3 चौकार आणि 3 षटकार जयेशच्या बॅटमधून पाहायला मिळालेत. रोशनचा चेंडू पाहायला मिळतोय आणि पंच काय कळत आहेत, नो बॉल. मलाही कधी वाटलं नव्हतं की एवढ्या हाईट स्कोअर मध्ये गोलंदाजांच्या वरती प्रेशर पाहायला मिळेल, दबाव पाहायला मिळेल, परंतु तो या मॅच मध्ये पाहायला मिळतो. आता चांगला चेंडू पाहायला मिळतोय, सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. मोठा आघात करण्याचा प्रयत्न केला जातो परंतु तो फटका फसतोय, आघात त्या ठिकाणी फसतोय. इथे पात्र आपल्याला भीमर चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. तोपर्यंत एक धाव घेतली जाते आणि चेंडू सीमारेषेच्या दिशेने जातोय, म्हणजे 1+ चौकार दुष्काळ. आणि त्या दुष्काळामध्ये 13वा महिना आ बैल मुझे मार अशी चुकी रोशन म्हात्रेकडनं कामोटेकरांना कधी अपेक्षित नसते. कारण आज तो रोशन म्हात्रे ज्याला प्लेअर ऑफ दी इयरचा अवॉर्ड दिला गेलाय आणि त्या रोशन म्हात्रेकडनं अशी चूक होताना पाहायला मिळते. आणि 5 मोबदल्याच्या धावा त्या ठिकाणी समोरच्या विपक्षीय टीमला दिल्या जात आहेत. आता मात्र सुरेख चेंडू पाहायला मिळतो, चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकला तो रोशनच्या माध्यमातून. शेवटच्या या आपल्या तिसऱ्या षटकातील शेवटचे 2 चेंडू अजून शिल्लक असणार आहेत. 52 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत मोठा कांदा टीम कडून. 8 बॉल 39. काय फटका लावलाय सुरेख, आमच्या सलामालोचन कक्षाला सलामी देत चेंडू जातोय सीमारेषा पार, अगदी लांबच लांब. जो फटका अगदी लोंगांच्या डोक्यावरून रोशन मात्र खेळला होता ना, त्या फटक्याला उत्तर देत मात्र या ठिकाणी 7 बॉल 33 पाहिजे. 7 चेंडू 33
मारला जातोय. 6 धावांचे षटकार, उरणारे 7 चेंडू आणि 33 धावांची गरज. असं वाटलं होतं मोठा कांदा भरपूर मोठ्या फरकाने या ठिकाणी या मॅच मधून पराजित होईल, परंतु अजूनही मोठा कांदा संघाची स्वप्न मात्र उज्ज्वल आहेत, इरादे स्पष्ट आहेत. जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये जयेश भोईर आहे तोपर्यंत मात्र सामनाच संपलेला नाहीये, कारण मॅच अजून संपली नाही, कारण मी अजून जिंकलो नाही. हे मैदानाच्या आतमध्ये जयेश भोईर दाखवून देतोय. मोठमोठे फटके घेताना पाहायला मिळत आहेत. गोलंदाजावरती पुन्हा एकदा प्रेशर पाहायला मिळतंय. वंस अगेन ये है जयेश भोईर का तगड़ा शॉट. 6 रनों के लिए गेंद मैदान के बाहर आता हुआ लंबा 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 बेहतरीन और खूबसूरत नजाकत भरा शॉट षटकार के माध्यम से स्कोर जा पहुंचा है 64 रन. 64 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. विजयासाठी 6 चेंडू आणि 27 धावांची गरज. मित्रांनो, पहिल्या षटकामध्ये 17 धावा आल्यात, दुसऱ्या षटकामध्ये 26 आल्यात, तिसऱ्या षटकामध्ये 21 धावा आल्यात. आता या चौथ्या षटकामध्ये 27 धावा येणार काय, परंतु समोर कोण आहे? गोलंदाज बारक्या कांबळे. बारक्या कांबळेचा या आधीचा सामना 8वा. 2 चेंडूवरती 2 षटकार मारल्यानंतर गोलंदाजीला आल्यावरती फक्त 4 धावा खर्च केल्या होत्या. त्याला 14 धावा डिफेंड करायच्या होत्या, त्यानं फक्त 4 धावा खर्च करून 10 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या होत्या. तो बारक्या कांबळे आपल्याला गोलंदाजी मार्गावरती पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय आणि जयेश भोईरचा जर विचार केला तर तो मात्र आपल्याला नॉट स्ट्राईक वरती पाहायला मिळतोय. इथे मात्र डॉट बॉल पाहायला मिळतोय. काहीही गडबड गोंधळ करायचा नाही, सरळ चेंडूला पकडायचे, थ्रो करायचा नाही. इथे मात्र इथे मात्र चुकी होताना आपल्याला पाहायला मिळते आणि एक सिंगल घेतली जाते, परंतु बाईच्या स्वरूपाने एक सिंगल येते, परंतु सामन्यामध्ये आपल्याला मात्र चित्र विचित्र स्वरूप पाहायला मिळते. चेंडू राहिले फक्त 4, धावांची गरज असणारे 26. म्हणजे क्रिकेटच्या खेळामध्ये या गोष्टी होऊ शकतात, परंतु त्यासाठी गोलंदाजाची चुकी व्हायला लागते आणि बारक्या कांबळेसारखा गोलंदाज मात्र चुकी करेल काय, प्रश्नचिन्ह नक्कीच समोर आहे. 4 चेंडूमध्ये 30 होतानाही मी क्रिकेटच्या खेळामध्ये पाहिल्यात, परंतु ते मैदानाच्या आतमध्ये होईल काय? जयेशसाठी चेंडू टाकला जातो, परंतु मोठा फटका मात्र येत नाही. जयेश थांबवतायत, सांगतायत थांबा. उर्वरित जे चेंडू असताना जयेशचा जर विचार केला ना तर आतापर्यंत जयेश भोईरनं 17 चेंडू आणि 47 धावा कुठून काढल्यात. इथे सुद्धा सुरेख 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 आणि सुरेख चेंडू पाहायला मिळतो. अगदी खोलवर पद्धतीचा टाकला जाणारा चेंडू निस्तब्ध करून ठेवले फलंदाजांना. उर्वरित फक्त 2 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिला आणि इथून मात्र मोठा खांदा जय हनुमान मोठा खांदा संघ बॅकफूट वरती जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. सामन्यामध्ये औपचारिकता. बारक्या कांबळेचा पुढचा चेंडू अगदी त्यालाही लेग स्वीप साईडला आपण त्या ठिकाणी पाहतोय ढकलून दिलंय, परंतु कुठल्याही प्रकारचा प्रयत्न धावांसाठी पाहायला मिळत नाहीये. एक मोठा फटका आला तर अर्धशतकीय कामगिरी होईल. जयेश भोईर फटका खेळला, परंतु क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आणि 47 धावा वैयक्तिक 19 चेंडू मध्ये करून मात्र तो मैदानाच्या बाहेर जातोय, परंतु सामना मात्र इथून संपलाय आणि सामना विजय झालाय. तो जय हनुमान कामोटे संघ. बेस्ट ऑफ लक जय हनुमान कामोटे संघ पार. नेक्स्ट मॅच मी ते थांबतोय, तुम्ही कुठेही जाऊ नका. तुम्ही पाहत राहा स्वातंत्र्यवीर चषक 2024चा आताळा आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅच मात्र नक्कीच आपण देऊ. आणि रोहित भालेराव आयकॉन जय हनुमान कामोटे संघाचा आयकॉन रोहित भालेराव ठरतायत या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच.
9 चेंडूंमध्ये 44 धावांची बहारदार कामगिरी आपल्याला रोहित भालेराव यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. वेल प्ले रोहित. जाऊया यानंतर या मॅच साठी बाबूशहा सरांकडे. हाँ, तो चलिए बात करेंगे यहाँ पर संदेश दादा भगत. देखिए यहाँ पर जे क्रिक लाइव के ओनर्स हैं, एक अच्छे क्रिकेटर भी हैं. रोहित भालेराव देखिए और किडनी के नाम से पहचान जाते हैं. कमाल का इनिंग्स रहा यहाँ पर. चलिए कैमरामैन कल्याण टिटवाल से देखिए बात करेंगे. क्या कमाल का इनिंग्स रहा यहाँ पर. एक लंबा टोटल तक पहुँचा है. टीम के लिए संघर्ष किया यहाँ पर. एक बड़े जिद्दी खिलाड़ी देखिए. किडनी की बात किया जाए तो खास करके कांग्रेचुलेशन बात देना चाहेंगे यहाँ पर, क्योंकि बड़े हाईएस्ट स्कोर के साथ ये मैच को जीते कृष्णा सर और सीधा सेमीफाइनल पर पहुंच गए. और आज का दिन का आखिरी अंतिम मुकाबला के लिए इंतजार करना होगा. लेकिन देखते हैं वहां से कौन सा टीम पहुंचता है. यहां से जो टीम मुकाबला जीतेगा सीधा कामोटी